संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौ एरोस्पेसमध्ये निर्मित ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची पहिली खेप रवाना। गती, अचूकता आणि शक्ती यामुळे ब्राह्मोस जगातल्या सर्वोत्तम क्षेपणास्त्रांपैकी एक ठरलं असून तिन्ही सैन्य दलांचा कणा आहे। संरक्षण मंत्र्यांचे गौरवोद्गार। जीएसटी दर कपातीचा अपेक्षेपेक्षाही जास्त लाभ ग्राहकांना मिळाला। नवरात्रीपासून वस्तूंच्या विशेषतः स्वदेशी वस्तूंच्या खरेदीमध्ये विक्रमी वाढ। वित्तमंत्री निर्मला सीतारामन। जीएसटी बचत उत्सव काळात क्रयशक्ती आणि मागणी वाढल्याने अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली। केंद्रीय मंत्र्यांचं प्रतिपादन। गेल्या 11 वर्षातल्या उपाययोजनांमुळे नक्षलवाद देशात अखेरच्या घटका मोजत असून संविधान मिरवणारे मात्र नक्षलवाद्यांना सोडवण्यासाठी धडपडत आहेत। पंतप्रधानांची टीका। भारत ब्राझील दरम्यानचा व्यापार या वर्षातच 15 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल। भारतासाठी नवा व्यवसाय ई व्हिसा जारी करण्याचीही ब्राझीलच्या उपराष्ट्रपतींनी केली घोषणा। फरार आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियमच्या न्यायालयानं दिली मंजुरी। भारताच्या कायदेशीर लढ्याला मोठं यश। भारत उभारत असलेल्या 5G जाळ्याच्या विस्तार वेगानं जगाला थक्क केल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन। आरोग्यम धनसंपदेचा संदेश देणाऱ्या आणि समृद्धीचा सण असलेल्या धनत्रयोदशीनिमित्त आज घरोघरी पूजन, खरेदीचा उत्साह। नंदुरबार जिल्ह्यात चांदशैली घाटामध्ये भाविकांना घेऊन जाणारं वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी। आणि डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक चिरागच्या जोडीची उपांत्य फेरीत धडक। आज जपानच्या प्रतिस्पर्ध्यांसोबत होणार लढत।